रहिवासी बंधूंनो भगिनींनो मातांनो व्यासपीठावरती विराजमान असलेले माननीय नगरसेवक मकरंद नार्वेकरजी, हर्षिताताई नार्वेकर, आमचे सर्वच साथी, आमचे मोरेश्वर पाटील असतील, जयेश धनुर असतील, आमचे सगळेच या बाजूला त्या बाजूला दोन्ही बाजूला सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा सगळ्यांची मनं आज जिंकवतो या पण घेऊन मी इकडे आलो आहे। बंधूंनो भगिनींनो मातांनो, सर्वप्रथम आपल्याला नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि ह्या नवीन वर्षात अनेक नवनवीन कार्य करून परत एकदा मच्छीमार नगर मधील माझ्या रहिवासी बांधवांच्या मनातला माझा विश्वास, माझ्या प्रति जो विश्वास आहे तो भक्कम करण्याची मला संधी दिल्याबद्दल आई खारदेवी चरणी, आई एकविरे चरणी नतमस्तक होतो आणि हीच प्रार्थना करतो की तुमचं आणि आमचं हे अतूट नातं हे कालचं नव्हे तर पिढ्यानपिढ्यांपासूनचं आहे आणि असंच हे नातं कायमस्वरूपी राहो आणि तुमची सेवा करायची संधी मला साधून प्राप्त होऊन निश्चितपणे तुमचा विश्वास कधी तुटणार नाही असं कार्य हे माझ्या हातनं घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। बांधवांनो, मच्छीमार नगर बद्दल जर बोलायचं झालं तर गेली जवळजवळ 8 वर्ष सातत्याने प्रत्येक दिवशी मच्छीमार नगरच्या कुठल्या ना कोणत्या वसाहतीत, कोणत्या ना कोणत्या परिसरात माझं आणि मकरंदजी किंवा हर्षिताजींचं कार्य हे चालूच आहे। वारंवार काही सांगायची गरज नाही, काय काम केलं सगळ्यांनाच माहित आहे। परंतु आपल्याला एक म्हण माहिती असेल, बिर्ला मंदिरचं काम जसं कधी थांबत नाही, एक मंदिर झालं की दुसरं मंदिर, दुसरं मंदिर झालं की तिसरं मंदिर। बिर्ला घराणं जेव्हापासून आहे तेव्हापासून देशातल्या कानाकोपऱ्यात मंदिरं बनत राहिली आहेत। त्यामुळे एकही दिवस असा गेला नाहीये जिथे बिर्ला समूहाने मंदिराचं काम केलं नाहीये। आणि तसंच कुलाबा हे माझ्यासाठी माझं मंदिर आहे आणि म्हणून या मंदिरातही एकही दिवस विकास काम थांबलेलं नाहीये हे सांगताना मला अभिमान वाटतो, मला आनंद वाटतो आणि मला खात्री आहे की हा आपलं नातं, ही आपली एकजूट आणि हे आपलं प्रेम हे असंच कायमस्वरूपी वर्षानुवर्ष ईश्वराची इच्छा असेल तोपर्यंत तुम्ही आणि आम्ही हे या एका नात्यात बांधून निश्चितपणे अशीच एकमेकांबरोबर प्रेमाचं आणि सहकार्याचं भूमिका कायम ठेवू। बांधवांनो, यापूर्वी आपण जी कामं केली ती कामं लोक उपयोगी होतीच, परंतु आज ज्या कामांचं भूमिपूजन केलं आहे त्या कामांमध्ये एका वसाहतीचं किंवा दुसऱ्या वसाहतीचं किंवा 3 वसाहतींचं कल्याण न होता मच्छीमार नगरमधील प्रत्येक वसाहत आणि प्रत्येक माणसाचं कल्याण होईल असं कार्य आज आपण भूमिपूजनात घेतलं आहे। 4 नंबरमध्ये नवीन साईबाबांचं शिर्डी रूपी मंदिर, नवीन शौचालय महिलांसाठी वेगळं, पुरुषांसाठी वेगळं, 3.5 नंबरची टाकी पूर्ण केली। त्यानंतर आपण सागर सम्राट मंडळाचं आपण शेड त्या ठिकाणी भव्य दिव्य असं कोळी भवन बांधत आहोत, ज्यातून ही वास्तू केवळ कुलाब्यात नाही तर अखंड मुंबईत अशी प्रसिद्ध होईल आणि मुंबईतल्या कोळी समाजाला आपल्या हक्काचं दक्षिण मुंबईमध्ये कुलाब्यात कस्परेड मध्ये स्वतःच्या हक्काचं कोळी भवन प्राप्त होईल। कारण मुंबईचा खरा मालक जर कोण असेल तर तो आमचा कोळी बांधव आहे आणि या कोळी बांधवाला आपल्या समाजासाठी जर का वास्तू प्राप्त झाली नाही तर मुंबईत इतर कोणालाही वास्तू प्राप्त होण्याचा अधिकार नाही आहे असं मला वाटतं। आणि म्हणूनच तुमची इतक्या वर्षांपासूनची जी मागणी होती ती मागणी पूर्ण करण्यासाठी आज
हा दिवस उजाडला आहे आणि आता या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्या खरं तर मला नागपूरला जायचं होतं, पण मी नागपूरचा दौरा उद्यावर ढकलून आज तुम्हाला दिलेलं वचन हे पूर्ण करण्यासाठी इकडे उपस्थित राहिलो आहे. भव्य दिव्य कोळी भवन होईल, त्यात समाजकार्य होईल, समाजातील अनेक चांगल्या कार्यांसाठी हे वास्तू वापरली जाईल. या वास्तूतनं समाजातील नवीन पिढी घडेल आणि ती पिढी समाजाला एक नवीन रस्ता दाखवेल याची मला खात्री आहे. यापूर्वी आमच्या वडिलांबरोबर ज्यांनी काम केलं असे आमचे बोलेश्वर पाटीलजी असतील, महेशजी असतील, दिनकरजी असतील, चौधरी साहेब असतील, सगळेच या सगळ्यांनीच खांद्याला खांदा लावून माझ्या वडिलांबरोबर काम केलंय आणि त्यांच्या समवेत या कोळी समाजासाठी निश्चितपणे एकदम महत्वाची भूमिका त्यांनी सातत्याने निभावली आहे. त्यामुळे अशा या सगळ्या थोर आणि ज्येष्ठ समाजसेवक रहिवाशांबद्दल मी पहिली कृतज्ञता व्यक्त करतो. या सर्वांनी जी छोटं रोपटं लावलेलं ते आज रोपटं मोठं होऊन या विशाल मुंबईत ज्याची ओळख आहे अशी कुलाब्याचा आणि कस्परेटचा कोळीवाडा म्हणजेच मच्छीमार नगर सारखी ही रहिवासी कॉलनी इकडे तयार झाली आहे. मला अजूनही आठवत आहे माझे वडील श्री सुरेश नार्वेकर अनेक वेळा जेव्हा इकडे कारवाई व्हायची, तोडायला कलेक्टर यायचे, बाकी लोक यायची, तो बुलडोजर समोर येऊन उभे राहिलेले चौधरी साहेबांनी पण बघितलंय आणि मी पण बघितलेलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जेव्हा आम्ही इकडे विटेवर वीट ठेवून घरं बनताना बघितली, आपण आपले संसार मांडताना बघितले, ते संसार सुखी करण्यासाठी जेवढ्या सुविधा इकडे द्यायची गरज आहे त्या सगळ्या सुविधा देणं हे माझं कर्तव्य नव्हे तर माझा धर्म आहे असं आज मी आपल्याला सांगू इच्छितो. बांधवांनो, आपल्याला माहीतच आहे कोळी बांधवांचा व्यवसाय म्हणजे जाळी शिवल्याशिवाय मासा त्याच्यात लागू शकत नाही. आणि आपण बघितलं आहे आपल्या सोसायटीच्या पाठचं शेड जे आहे ते शेड त्याची दुरवस्था कशी झाली आहे. अनेक वर्षापूर्वी रिपेअर केलेला शेड आज आपल्याला सांगताना आनंद होत आहे की हा भव्य दिव्य मोठा असा कोळी बांधवांसाठी विणण्याकरता, मच्छीमार बांधवांसाठी विणण्याकरता हा कॉन्क्रीटचा जो पावसाने वादळाने वाऱ्याने खराब होणार नाही असा कॉन्क्रीटचा शेड आपण इकडे उभारून बांधत आहोत हे सांगताना पण मला अत्यंत आनंद होत आहे. त्याचप्रमाणे आमच्या पाटकर वसाहतीतील वरचे छपरे ते ऑफिस बांधून मला वाटतं मी एक 5-7 वर्ष झाली असतील, परंतु ते पत्रे खराब झाले असल्यामुळे ते पत्रेही बदलण्याचं काम आता आपण सुरू करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर आपल्या गल्ल्यांमध्ये कधीही उजेड प्रकाश नसतो. ज्यांनी घरातली लाईट बंद केली की बाहेर अंधार असतो. मच्छीमार नगर 1, 2, 3, 4, 5 मधील सर्व वसाहतीच्या गल्ल्यांमध्ये आम्ही इलेक्ट्रिक लाईट आता बसवत आहोत. हा जो परिसर आपल्याला एवढा दिसतो छान, या परिसरामध्ये पण बीएसटीचे जे लाईट्स आपण लावले आहेत ते योग्यरित्या चालवून आपल्याला हे मैदानही आता उज्ज्वलित आणि प्रकाशित झालेलं लवकरच दिसेल. मला आठवत आहे याच मैदानात आपला हा जो पिलर बॉक्स होता बीएसटीचा तो मधोमध असल्यामुळे आपल्याला अनेक त्रास व्हायचा. आपण सर्वजणांनी सगळीकडे जाऊन प्रयत्न केले निश्चितपणे की हा पिलर बॉक्स हटवावा. तो हटू शकला नाही, परंतु मी ते माझ्या वरची जबाबदारी समजून 15 दिवसात तुम्ही सांगितल्यापासून हा पिलर बॉक्स साईडला शिफ्ट करून दिला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की काम जरी छोट्यात छोटं असेल, जे व्यक्ती हे काम आपल्या घरातल्या माणसाचं काम म्हणून समजतो तेव्हा ते सोडवल्याशिवाय राहत नाही. आणि मच्छीमार नगर हे माझ्यासाठी माझं घर आहे आणि म्हणूनच इकडचा प्रत्येक प्रश्न सोडवणं हे माझं कर्तव्य आहे. बांधवांनो, आपण मच्छीमार बांधवांना सातत्याने अनेक अडचणीचा सामोरे करायला लागत आहे. कधी निसर्गाशी
दोन हात करत वादळ वाऱ्यात आपला जीव मुठीत घेऊन आपला आणि आपल्या परिवाराचं पालन पोषण करण्यासाठी या भर समुद्रात जाऊन मच्छी पकडून आपलं पोट भरायला लागतं. तेवढंच कमी नव्हे तर आपण जर बघितलं असेल तर अनेक नैसर्गिक बदलामुळे मच्छीचं प्रमाणही आज साठाही हा समुद्रात मोठ्या संख्येने कमी झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर या मच्छीमार नगरला आणि इकडच्या लोकांना शासनाच्या पण बदलणाऱ्या धोरणांचं सातत्याने सामोरे करायला लागतं. असं असताना वादळ वाऱ्यात जेव्हा एवढं नुकसान होतं तेव्हा तर माणूस हताश होतोच, परंतु जेव्हा दुर्दैवाने आगीने जर एखाद्याचा बोट जळते जाळं जळतं तर त्याच्या बरोबर केवळ त्याची बोट जळत नाही, त्याचं जाळं जळत नाही तर त्याचा जीव जळतो, त्याचा संसार जळतो. हे भावना मनात ठेवून ज्या वेळेला इकडे नुकसान झालं, आग लागली, तेव्हा मी ताबडतोब इकडे आलो. इकडे कलेक्टरच्या लोकांना बोलवलं, पंचनामे केले आणि ते फायली गेल्या कलेक्टर ऑफिसला. तिकडे गेल्या तेव्हा आमच्या मच्छीमार लोकांची थट्टा करावी असं नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला. 8,000 रुपये प्रति बोट मालक. 8,000 रुपयात बोटीचं एक लाकडाचा तुकडा तरी बदलता येतो का? आमच्या तर अख्ख्या संसारात बांधलेल्या बोटी जाळ्या, जाळी लाखो रुपयाच्या जाळ्या असतात, त्या 8,000 रुपयात कधी भरून येतील का? तिथे 8,000 रुपये द्यायचा हा फाजीलपणा काही अधिकाऱ्यांनी केला होता. तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने मी केवळ कुलाब्याचा आमदार म्हणून निवडून आलो नव्हे तर तुमच्या आशीर्वादाने, आई जगदंबेच्या आशीर्वादाने, एकविरा आईच्या आशीर्वादाने, कारदळी मातेच्या आशीर्वादाने 288 आमदारांमधनं 13 कोटी जनतेमधनं कुलाब्याच्या आमदाराला विधानसभा अध्यक्ष बनायचा बहुमान मिळाला. आणि तो बहुमान केवळ माझा नसून तो बहुमान इथे उपस्थित असणाऱ्या आणि या मच्छीमार नगरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा बहुमान आहे. आणि माझ्याकडे ही ताकद दिल्यानंतर जर का माझ्या कोळी बांधवांना ज्यांचे संसार उद्ध्वस्त होऊन त्यांची जाळी जळली, त्यांच्या बोटी जळल्या, त्यांना जर का मी पाहिजे तशी नुकसान भरपाई देऊ शकलो नसतो तर तुमचा आमदार बनायच्या लायकीचा मी स्वतःला समजू शकत नव्हतो, अथवा तुमचं प्रतिनिधित्व करायच्या लायकीचा मी समजू शकत नसतो. आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या बरोबर चर्चा करून, सातत्याने पाठपुरावा करून, कलेक्टरला बोलवून त्यांना समज देऊन, सरकारमध्ये विशेष बाब करून मुख्यमंत्री सहायता निधीमधनं 14.5 लाख रुपये आपण नुकसान भरपाई आज आणली आहे. आणि आपल्याला एवढंच सांगतो, जेव्हा जेव्हा मच्छीमार अडचणीत येईल तेव्हा तेव्हा राहुल नार्वेकर खांद्याला खांदा लावून मच्छीमारांसोबत उभा दिसेल. बांधवांनो, आपल्या सर्वांना माहितच आहे, आमच्या मच्छीमार नगरमध्ये राहणारे मच्छीमार हे हातातोंडाशी राहणारे लोक आहेत. आज मच्छीमारी करतील, मासे मिळाले तर संध्याकाळी आपल्या घरात सुखाने 2 घास खातील. मासे मिळाले नाहीत, मच्छी मिळाली नाहीत तर त्यांची परिस्थिती काय असते ही मी सांगायची गरज नाही. आपल्याला आश्वासित करतो, या अधिवेशनात पर्ससीन जाळी आणि LED लाईट या दोन्हीचा समाचार घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्याचप्रमाणे आज अजून एक गोड आनंदाची बातमी आपल्याला देतो. आपल्या बोटी यायला जो रस्ता आपल्याला कमी पडत होता, दगड लावलेले होते आपल्या CPRA गार्डनच्या समोरचे, ते दगडही हटवून रस्ता यायला जायला बोटींसाठी मी मोठा करून द्यायचं काम चालू करत आहे. त्याचप्रमाणे आपण ब्रेकवॉटरचं जे काम आहे ते, त्याचप्रमाणे आपल्याला माहित आहे, काही महिन्यापूर्वी मी आणि मकरंजी इकडे आलेलो. इकडे आपण जे शौचालय बांधले आहेत ते तिकडे दगड लावल्यामुळे, प्रोटेक्शन वॉल केल्यामुळे ब्लॉक झालेले आणि त्याचं सांडपाणी आणि संडासाचं सगळं तिकडचं मलनिसरण होत नव्हतं. आणि म्हणून
आता पाठच्या बाजूला सुशोभीकरण होण्यापूर्वी नवीन SWD ची लाईन टाकून आपण ती मेन रोडला कनेक्ट करत आहोत, जेणेकरून तुमच्या सगळ्यांचं बाथरूमचा प्रश्न जो आहे तो सोडवला जाईल आणि ज्यांना त्यांच्या घरात डायरेक्ट लाईन टाकायची असेल त्याची पण व्यवस्था येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत. मच्छिमार नगर आयुष्यभर असं राहणार नाही याची वादा हा आज मी तुम्हाला करत आहे. मच्छिमार नगरला लवकरच सीमांकनाचा कारवाई पूर्ण करून मच्छिमार नगरला आपण कोळीवाडा म्हणून जाहीर तर करून घेतलंच आहे, परंतु ही जागा ही तुमच्या नावी करून द्यायचं सौभाग्य हे मलाच प्राप्त होणार एवढंही आपल्याला सांगतो. बांधवांनो, आज बोलायचं अनेक आहे, बरंच आहे, परंतु मला माहित आहे की माझा स्वभाव बोलणं कमी आणि काम करणं जास्त असल्यामुळे आज तर केवळ आपण श्रीफळ वाढवून या कामांची सुरुवात केली आहे, परंतु पुढच्या महिन्या 2 महिन्यात ज्या वेळेला ही सगळी कामं पूर्ण होतील त्यावेळेला तुमच्या सोबत गाजत वाजत आपण या सगळ्या कामांचं उद्घाटन करू आणि मच्छिमार नगरच्या नवीन प्रगतीचा रास्ता आपण पूर्णपणे खुला करू. आपल्या सर्वांना माहितच आहे, उद्याच्या अधिवेशनात मी निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेला जेव्हा न्याय देत असेल तेव्हा माझ्या मच्छिमार नगर मधल्या जनतेला मी काय विसरू शकणार नाही. मच्छिमारांचे जे प्रश्न आहेत ते या अधिवेशनात संपूर्णपणे सोडवून घ्यायची व्यवस्था मी करणार आणि मच्छिमार नगर मधील 11 सदस्यांना ज्या वेळेला तो प्रश्न मी घेणार आहे विधिमंडळात त्यावेळेला 11 सदस्यांना इकडनं नागपूरला मी घेऊन जाणार आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार या 11 लोकांना करीन. त्यामुळे मी आपल्याला विनंती करीन की 11 लोकांची यादी आपण कराच, जास्त आले तरी नेऊ, त्याची काही अडचण नाहीये, पण 11 लोक काय तर आपण शुभ मानतो ना, म्हणून तसं 11 लोक म्हणालो. तर असं नागपूरला नेऊन त्यांना अधिवेशन दाखवून या क्षणाचा साक्षीदारही करणार आहे. एवढंच आपल्याला सांगू इच्छितो. तुम्ही विश्वासाने, प्रेमाने आणि आदराने नेहमीच आम्हाला साथ दिली आहे. माझ्या वडिलांपासून आपण माझ्या सोबत राहिले आहात. श्री सुरेश नार्वेकरजी यांनी नेहमीच स्वतःला आपल्या कुटुंबाचा एक सदस्य समजून सातत्याने आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या सोबत उभे राहिले आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून तुमच्या सर्वांसोबत मी सातत्याने आपल्याला जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा हजर असेल एवढीच ग्वाही देतो आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की ईश्वरा, तू मला जेवढी शक्ती दिली आहेस, जेवढी ताकद दिली आहेस, त्याचा घमंड कधी मला येऊ नये आणि माझ्या बांधवांबरोबर त्यांच्याच घरातला सदस्य म्हणून सातत्यानं राहायची बुद्धी ही मला प्राप्त हो अशी ईश्वराचरणी मी प्रार्थना करतो. ही दिलेली ताकद, ही दिलेली शक्ती ही माझी नव्हे, ही तुमची आहे. तुम्ही प्रत्येक जण इकडे जे बसले आहात ते माझ्या मार्फत तुम्ही ताकदवान आहात एवढंच आपल्याला आश्वासित करतो आणि परत एकदा आपल्याला आश्वासित करतो, जेव्हा जेव्हा मच्छिमार नगरवर कुठची अडचण येईल ती अडचण सोडवण्याकरता मी सातत्याने तुमच्या समोरच असेल. आज इकडे एवढा चांगला कार्यक्रम घेऊन आम्ही केलेल्या कामाबद्दल आमची पाठ थोपटली, आम्हाला शाबासकी दिली आणि आमचा गौरव केला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. आपलं भारतीताई, गीताताई, तुम्ही काय काळजी करू नका. आपण तुमचं पण आत्ताच 5 नंबरचं ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मंदिर उद्घाटन करून आलो आहोत. आपल्याला खरोखर मी एवढी विनंती करीन की आज ही सभा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरण स्पर्श करायची संधी सोडू नका. अख्ख्या पुण्यात जेवढं अत्यंत सुंदर आणि प्रभावशाली शिवमंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जिथे घडलं नाहीये ते आज आपल्या मच्छिमार नगर मध्ये झालं आहे आणि म्हणूनच माझ्यासोबत एकच नारा द्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी. भारत का बच्चा बच्चा बोलेगा जय श्री राम, जय श्री राम. परत एकदा एवढ्या प्रेमाने आणि आपुलकीने इकडे आलात आणि हा कार्यक्रमात आपण सहभाग घेतलात
त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. आणि आता आपण ज्या 6 लोकांचं नुकसान झालंय त्यांना धनादेश मी देणार आहे त्यांच्या नुकसान भरपाईचा.